पनवेल तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या दालनात मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील विजेच्या गंभीर समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आणि ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। या बैठकीला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्यासह विकास खरत, प्रवीण पाटील, अजय बहिरा, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, अरुणकुमार भगत, अमर पाटील, दिनेश खानावकर हे नगरसेवक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रविनाथ पाटील, सुनील पाटील, विश्वजित पाटील, मुकेश फडके तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत पनवेलमधील वीज समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या कारभारावर आणि सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली। महावितरणकडून उपलब्ध झालेल्या एप्रिल आणि मे 2026 या कालावधीतील ट्रिपिंग अहवालाचा दाखला देत त्यांनी सांगितले की पनवेल विभागातील वीज वितरण व्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। विशेषतः भिंगारी स्विचिंग स्टेशन, नवीन पनवेल सेक्टर 7, 15, पनवेल कल्पतरू, रिव्हरसाईड, टपाल नाका, GIS, आकुर्ली, करंजाडे, वडघर आणि परिसरातील अनेक फीडर्सवर ट्रिपिंगची संख्या आणि त्यांचा कालावधी मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। काही फीडर्सवर तर 13 ते 24 तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित राहिल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे। या वारंवार होणाऱ्या वीज खंडितेमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लघु उद्योग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गृहनिर्माण संस्थांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक नुकसान सहन करावा लागत असल्याने त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। तसेच त्यांनी ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे मागणी केली की त्यांनी स्वतः या विषयात वैयक्तिक लक्ष घालून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठोस, कालबद्ध आणि निधीसह कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश द्यावेत। तसेच पनवेल विभागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता तातडीने मंजूर कराव्यात। यावर ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सकारात्मकता दाखवत उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने कृती आराखडा तयार करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत।